करून सांगतायत की ज्या पद्धतीनं समुद्राचं स्नान केल्यानंतर त्रिभुवनातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं, हा दृष्टांत आहे. दुसरा दृष्टांत देत आहेत नातरी. नातरी शब्दाचा अर्थ आहे किंवा. अमृत रस स्वादनी रस सकळ. ज्या पद्धतीनं अमृताचा आस्वाद घेतल्यानंतर जगातल्या सगळ्या रसांचा आस्वाद घेतल्याचं पुण्य मिळतं, किंवा जगातल्या सगळ्या रसांचा आस्वाद म्हणजे अमृत आहे. कारण आपण म्हणतो की अमृत कुठून निघालं, तर समुद्र मंथनातून निघालं. का समुद्र मंथनातून निघालं, तर जी नदी असते ती परिसरातल्या सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये प्रवाहित करून घेऊन जात असते. नदीमध्ये लाकडं मिसळतात, नदीमध्ये दगड माती सगळ्या प्रकारच्या गोष्टी नदीमध्ये म्हणजे पाण्यामध्ये मिसळतात. आणि एखादी गोष्ट एकदा पाण्यामध्ये मिसळली की त्याचा अर्क पाण्यामध्ये कायमचा राहतो. तो कधीच अर्क पाण्यातून जात नाही. कारण पाण्यामध्ये तो गुणधर्म आहे की तुम्ही पाण्याच्या जवळ कोणतीही वस्तू कोणताही पदार्थ न्या, त्यातलं काही ना काही अंश पाणी ग्रहण करत असतं. त्यामुळं नद्या सबंध जगाचं भ्रमण करून जातात. त्यामुळं जगातल्या सगळ्या रसांचा स्वाद त्या म्हणजे नदीमध्ये येतो, नदीमधून समुद्रामध्ये येतो. आता अमृत कुठून काढलं देवतांनी, तर समुद्र मंथनातून अमृत निघालं. समुद्र मंथनातून विषय निघालं. कारण चांगलं काय आणि वाईट काय या सगळ्या जगामध्ये भरलं आहे. आणि या जगातलं जे जे काही चांगलं आहे ते सगळं अमृतामध्ये आहे, आणि जगात जे जे काही वाईट आहे ते सगळं विषामध्ये आहे. आणि या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणावरून निघाल्यात, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जगातलं सगळ्यात चांगलं आणि जगातलं सगळ्यात वाईट एकाच ठिकाणावरून निघतं. देव आणि असुर म्हणून ज्यांचं वर्णन आपण करतो ते दोघंही सख्खे भाऊ आहेत. सख्खे म्हणजे तसे सावत्र म्हणता येईल, दिती अदितीची मुलं आहेत ती. पण दोघांचा बाप म्हणजे महर्षी कश्यप जे आहेत ते एकच आहेत. जे राक्षस म्हणा किंवा देव म्हणा, यांचे पिताश्री एकच आहेत. वाईट असो किंवा चांगलं असो, या दोन्ही गोष्टी एकाच माणसाच्या आतमध्ये असतात. आपण आपल्या आतल्या कोणत्या गोष्टींना कधी बाहेर काढतो, कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो, याच्यावरून आपला उद्धार ठरलेला असतो. बरेच जण असं विचारतात की मी साधना करतो, आराधना करतो, पण माझ्यामध्ये बरेच वाईट गुण मध्ये मध्ये येतात. त्यांना मी नेहमी असं म्हणतो की वाईट गुण असणं हा माणसाचा धर्म आहे. म्हणजे माणूस म्हणजे जन्मतात सद्गुणांचा पुतळा असा नसतो. चांगल्या वाईट गोष्टी माणसामध्ये असतात. आपण आपल्यातल्या वाईट गोष्टींना संपवणं, चांगल्या गोष्टींना वृद्धिंगत करणं म्हणजे आराधना आहे. आणि या दृष्टीनं जगातलं सगळ्यात चांगलं जे अमृत तेही समुद्रातून निघालं, जगातलं सगळ्यात वाईट जे विष तेही समुद्रातूनच निघालं. म्हणून माऊली सांगतायत की समुद्रामध्ये नदीच्या वाटा आलेलं जगातल्या सगळ्या रसांचं सार रूप असं जे अमृत, एकदा आपण ते अमृत ग्रहण केलं की जगातल्या सगळ्या रसांचा आस्वाद घेतल्याचं पुण्य, किंवा जगातल्या सगळ्या रसांचा आस्वाद घेतल्याचा अनुभव, सामर्थ्य आपल्या ठिकाणी प्राप्त होतो. तसं हा दुसरा दृष्टांत आहे. आता बघा पुन्हा एकदा दृष्टांत. ज्या पद्धतीनं समुद्राचं स्नान केल्याच्या नंतर जगातल्या सगळ्या तीर्थांचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं, किंवा अमृताचं पान केल्यानंतर, अमृत पिल्यानंतर जगातले सगळे रस प्राशन केल्याचं पुण्य मिळतं. अगदी त्या पद्धतीनं सद्गुरूला वंदन केलं की जगातल्या सगळ्या विभूतींना, ईश्वरांना वंदन केल्याचं पुण्य मिळतं, असं माऊलींना म्हणायचं आहे. पुढं माऊली वर्णन करतायत. तैसा पुढत पुढती तोची, मिया अभिवंदिला श्री गुरुची, अभिलषित मनोरुची पुरविता तो. बघा 27व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत, त्याप्रमाणे इच्छित कामना पूर्ण करणाऱ्या श्री गुरूंनाच मी पुन्हा पुन्हा नमस्कार करीतो. साधकाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही केवळ सद्गुरूंमध्ये असते. सद्गुरूंच्या शिवाय भगवंताची प्राप्ती नाही. सद्गुरू म्हणजे संत, त्यांच्याशिवाय संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. एकनाथ महाराज सांगतायत, संतांच्या शिवाय ईश्वराची प्राप्ती नाही. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. तुकोबाराय पण म्हणतायत की
सद्गुरूला शरण गेल्याशिवाय आपल्याला ईश्वराचं दर्शन घडणार नाही. का तर सद्गुरू हेच ईश्वराचं खरं दर्शन घडवण्यासाठी पात्र आहेत. बरेच जण म्हणतात की काय गरज आहे आम्हाला सद्गुरूची, आम्ही ज्ञानाच्या आधारावर, आमच्या स्वतःच्या आधारावर ईश्वरापर्यंत पोहोचू. ही गोष्ट जरी खरी असली तरी मध्ये एक दुवा लागतो. कोणताही विषय नीट समजून जरी घ्यायचा असेल तर कोणताच एक दुवा लागतो. आता आजकालच्या पिढीमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असा एक समज असतो की आम्हाला शिक्षकाची गरज काय, आम्ही गुगलकडून, यूट्यूब करून सगळं ज्ञान मिळवून घेऊ. पण शेवटी गुगलवर, यूट्यूबवर जे ज्ञान देणारे आहेत तेही कुठंतरी गुरुच आहेत, शिक्षकच आहेत. त्यांनी कुठंतरी अभ्यास करूनच ते तिथं ठेवलेलं आहे. म्हणजे गुरुच्या शिवाय ज्ञान प्राप्ती शक्य नाही. आणि ईश्वराची प्राप्ती सद्गुरूशिवाय शक्य नाही. याचं कारण असं की संत म्हणजे कोण, तर संत म्हणजे ज्याच्यामध्ये मनुष्यत्वही आहे आणि देवत्वही आहे. या दोघांचा अंश ज्यांच्यामध्ये आहे त्यांना म्हणावं सद्गुरू. सद्गुरू म्हणजे असा एक धागा आहे जो धागा ईश्वरत्वालाही जोडतो आणि मनुष्यत्वालाही जोडतो. या दोघांना जोडणारा धागा म्हणजे सद्गुरू. आणि सद्गुरू देहामध्ये आहेत म्हणजे साधकासाठी ते उपलब्ध आहेत. एकदा ते देहातून बाहेर गेले की मग ते सामान्य साधकाला उपलब्ध होणार नाही. त्यामुळं सद्गुरू देहरूप आहेत, याचा अर्थ ते मनुष्याच्या रूपात आहेत, पण आत्मरूपानं ते ईश्वराशी संलग्नित झालेले आहेत, म्हणून ते ईश्वर रूपही आहेत. आणि म्हणून कुठंतरी माणसातून परमेश्वराकडं, ईश्वराकडं जाण्यासाठी आपल्याला सद्गुरूंचा आधार घ्यावा लागतो. सद्गुरू म्हणजे एक चौकट आहे, दरवाजाची चौकट. दरवाजाच्या बाहेरून दरवाजाच्या आत यायचं असेल तर चौकटीशिवाय पर्याय नाही. काही जण म्हणतील आम्ही भिंत फोडून घरात जाऊ, पण तुम्ही भिंत फोडली तर घर राहत नाही, ते खंडार बनतं. घरात जायचं असेल तर एकच मार्ग आहे, दरवाजातून जा. तो अधिकृत मार्ग आहे आणि दरवाजा म्हणजे सद्गुरू आहेत. कारण सद्गुरूंचा अर्धा भाग ईश्वराच्या अस्तित्वाशी जुडलेला आहे आणि अर्धा भाग मनुष्य शरीराशी जुडलेला आहे. आणि म्हणून हा मार्ग आहे आयुष्यात जे हवं आहे ते सगळं मिळवण्याचा. म्हणून सद्गुरूला शरण जाणं हे सर्वश्रेष्ठ शरणागती आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत, म्हणो तैसा पुढत पुढती, म्हणून मी वारंवार पुन्हा पुढत पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा तोची, त्याच सद्गुरूला. नाहीतर बऱ्याच लोकांचे सद्गुरू पण बदलत असतात. कधी कधी मी कौतुकानं बघत असतो, काही लोक विचारतात की एका वर्षी त्यांचा गुरु वेगळाच असतो, दुसऱ्या वर्षी त्यांचा गुरु वेगळाच असतो, तिसऱ्या वर्षी पुन्हा वेगळाच गुरु. का तर या गुरुकडून एका वर्षात काही मिळालं नाही म्हणून दुसरा गुरु केला, त्या गुरुकडून पुन्हा काही मिळालं नाही म्हणून तिसरा गुरु केला. असं गुरु बदलत जर आपण राहिलो, दरवाजे बदलत राहिलो म्हणजे घर सापडेल असं नाही. एका दरवाज्यावर निष्ठा ठेवली तर त्याच दरवाज्यातून ईश्वरापर्यंत पोहोचता येतं. आता इथं एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे, इथं सद्गुरूची पात्रता महत्त्वाची ठरत नाही, इथं साधकाची निष्ठा महत्त्वाची ठरते. थोडक्यात सांगायचं, तुमची निष्ठा पक्की असेल, साधकाची निष्ठा पक्की असेल, शिष्याची निष्ठा पक्की असेल तर सद्गुरू दगड का असेना, सद्गुरू मठ्ठ का असेना, त्याला ईश्वराची प्राप्ती होईल. पण जर शिष्यच मठ्ठ असेल तर सद्गुरू कितीही मोठ्या ताकदीचा असू द्या, त्याला ईश्वराची प्राप्ती शक्य नाही. म्हणून निष्ठा महत्त्वाची आहे. सद्गुरूच्या ठिकाणी असलेली निष्ठा आपल्याला फळ देणारी आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या इथं तर सद्गुरूही तितकाच ताकदीचा आणि त्यांचा शिष्यही तितक्याच ताकदीचा. सद्गुरू आहेत सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज आणि शिष्य आहेत म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबाराय. गुरुही तितकाच श्रेष्ठ आणि शिष्यही तितकाच श्रेष्ठ. अशा दोन श्रेष्ठांची इथं आपल्याला एकत्रितता दिसते. आणि म्हणून माऊली म्हणतायत, मी पुन्हा त्याच सद्गुरूंना नमस्कार करतो. त्याच सद्गुरूकडे जायचं, दुसऱ्या सद्गुरूकडे जायची नाही, गरज नाही. आणि म्हणून पुढती तोची मिया अभिवंदिला श्रीगुरूची, मी श्रीगुरूचंच वंदन केलं, मी श्रीगुरूलाच अभिवादन केलं, मी श्रीगुरूलाच अभिवंदन केलं. अभिलषित मनोरुची पुरविता तो. का सद्गुरूला नमन केलं
अभिलषित मनोरुची. अभिलषित शब्दाचा अर्थ आहे इच्छा असलेल्या गोष्टी. मनीषा आपण त्याला म्हणू शकतो. इच्छा, कामना, या सगळ्या गोष्टी. मनोरुची, मनात ज्या गोष्टीबद्दल आवड आहे त्या गोष्टींच्या प्राप्तीची इच्छा म्हणजे अभिलषित मनोरुची. पुरविता तो, मनात येणाऱ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणारा जर कोण असेल तर तो सद्गुरू आहे असं माऊली म्हणतायत. आणि सद्गुरूच पूर्ण करणारा असल्यामुळं मी त्याच्याकडेच जातो. कारण मागणी करताना कुणाकडे करावी हा सुद्धा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक खूप मोठा सम्राट होता आणि त्या सम्राटाला थोडासा अहंकार होता की मी खूप मोठा दाता आहे वगैरे. तर त्यांना एक साधू पुरुष दिसला. तर त्यानं सांगितलं की त्या साधूला आपल्या घरात आणावं, त्याची थोडीफार सेवा वगैरे करावी, लोकांमध्ये एक म्हणजे प्रचार होईल की हा राजा म्हणजे संतांचा सेवक आहे. अलीकडं राजकारणामध्ये हा ट्रेंड आलेला आहे की मी कसा संतांचा सेवक आहे असं दाखवण्याची स्पर्धा जणू काही सगळ्यांमध्ये लागली सध्या. ती गोष्ट चांगलीसुद्धा आहे. तर तसं त्या राजालाही वाटलं की आपणही त्या साधूची सेवा करावी म्हणून साधूला घरी आणलं. साधूचं काय कुठेही गेलं की आपला नित्यनेम चालूच होता. एके दिवशी भगवंताच्या मूर्तीसमोर सकाळी सकाळी ते संत काहीतरी प्रार्थना करत होते. ती राजाने ऐकली. मग राजाने त्यांना सांगितलं की महाराज कशाला त्या मूर्तीसमोर मागता, मी आहे ना तुमच्यासमोर राजा, या सगळ्या पृथ्वीचा सम्राट तुमच्यासमोर उभा आहे, मला काहीतरी मागा. ते संत हसले आणि त्यांनी राजाला विचारलं, राजा तुझी राज्यव्यवस्था कशाच्या आधारावर चालते, म्हणजे तुझ्याकडे जो पैसा गोळा होतो तो कशातून गोळा होतो. राजानं सांगितलं कर रूपातून गोळा होतो. कारण कोणत्याही राजाकडे संपत्ती कुठून येईल, कराच्या रूपानंच येईल. अगदी राज्यशाही होती तेव्हाही कर पद्धती होती. आता लोकशाहीचं शासन आहे तरी कर पद्धती आहेच. टॅक्स काही चुकलेला नाही. म्हणजे कराच्या रूपातून आमच्याकडे सगळी संपत्ती वगैरे येते. पुन्हा आमचे सैनिक जातात कुठंतरी आक्रमण करतात, तिथली संपत्ती घेऊन येतात. भरपूर आपल्याकडे धान्य, कोठार, सोनं नाणं वगैरे सगळं आहे. संत हसले आणि म्हणाले, अरे तुझ्याच कोठारात आलेलं जे काही धान्य किंवा जी काही संपत्ती आहे तीच कुणाला तरी लुटून तू आणलेली आहे, कुणाकडून तरी मागून तू आणलेली आहे. तूच मागून ज्यांच्याकडून आणतो अशा तुझ्याकडून मी काय मागू. मी मागणार तर अशाला मागेल की ज्याच्याकडं मागितल्यावर सगळं काही मिळेल. आणि जो कुणाकडंच कधी मागत नाही अशाला मागावं. आणि मी ज्याला मागतोय तो कधीच कुणापुढं हात पसरत नाही. आणि म्हणून मी फक्त ईश्वराला मागतो. कारण मी तुला काही मागेल, तुझ्याकडून काही घेईल, पुन्हा तू तिसऱ्याकडून मागून मला देशील. म्हणून तिसऱ्याकडून घेऊन तू जे मिळवलं आहे ते मला तुझ्याकडून नको आहे. मागणी करताना अशाच व्यक्तीकडं मागणी करावी की पुन्हा दुसऱ्याकडं मागणी करण्याची गरज पडणार नाही. एकदाच मागून घ्यावं, काय ते मनसोक्त, पण देणाराही त्या पात्रतेचा असला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतायत अशी पात्रता जर कुणामध्ये असेल तर ती सद्गुरूमध्ये आहे. म्हणून माऊली म्हणतायत अभिलषित मनोरुची पुरविता तो, मनात आलेली प्रत्येक इच्छा पुरवण्याची ताकद या सद्गुरूमध्ये आहे. म्हणून माऊली म्हणतायत की त्याच सद्गुरूंना मी नमस्कार केला, कारण मनातल्या सगळ्या इच्छा ते पूर्ण करू शकतात. आता अवधारा कथा गहन. आता इथपर्यंत माऊलींचं वर्णन संपलं आहे. बघा, भगवान श्री गणेशाचं नमन संपलं, माता शारदेचं, माता सरस्वतीचं नमन संपलं, त्याच्यानंतर सद्गुरूंचं नमन संपलं. आता माऊली नमनाच्या नंतर आपल्या विषयाच्या प्रास्ताविकाकडे वळतायत आणि त्याच्या सुरुवातीला पुन्हा शब्द वापरला आहे आता. जिथं जिथं विषय बदलतोय तिथं तिथं अनेकदा माऊली आता असा शब्द वापरत आहेत. आता अवधारा कथा गहन. अवधारा शब्दाचा अर्थ आहे ऐका, श्रवण करा. कथा गहन, अशी कथा मी तुम्हाला सांगतोय जी गहन आहे, जी खोल आहे, जी गंभीर आहे, जी सखोल आहे, जिचा अंत पार लागणार नाही अशी कथा आता तुम्ही ऐका. ज्या कथेचं वर्णन माऊली करणार आहेत ती कथा महाभारतातल्या युद्धातली आहे. आणि किती गहन म्हणावी बघा. युद्धाच्या ठिकाणी, जीवन मरणाच्या समरांगणाच्या ठिकाणी जगण्याचं तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतायत. किती गहन तो विषय असेल. आणि म्हणून माऊली म्हणतायत आता अवधारा
ऐका कथा गहन, मी अशी गहन कथा सांगणार आहे, ती तुम्ही ऐका. जे सकळ कथा जन्मस्थान, सगळ्या कथांचं जन्मस्थान याच्यामध्ये आहे. मी आधी पण एकदा म्हणालो, माऊली एके ठिकाणी म्हणतायत, म्हणून महाभारती जे नाही ते नोहेची लोकितीही, म्हणून म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय. माऊली म्हणतायत महाभारतामध्ये जे नाही ते जगात कुठंच नाही. म्हणजे जगात जेवढं काही सांगितलं गेलं आहे ते कुठं ना कुठं तरी महाभारतात आलं आहे. आणि म्हणून सगळ्या जगातल्या कथांचं जन्मस्थान म्हणजे महाभारत आहे असं माऊली म्हणतायत. आणि असं केवळ माऊलीच म्हणतायत असं नाही. काही लोकांना असं वाटू शकतं की ज्ञानोबारायांची श्रद्धा आहे महाभारताच्या ठिकाणी, व्यासांचा मागोवा घेतो असं ज्ञानोबाराय म्हणतायत, म्हणजे व्यासांचे ते अनुयायी आहेत म्हणून ते व्यासांचं कौतुक करतायत. असं नाही. जे सकळ कथा जन्मस्थान या शब्दाचं जर विश्लेषण करायचं झालं तर आपल्याला मॅक्स मुलर नावाचा एक खूप मोठा अभ्यासक होऊन गेला. त्यानं भारत मूलक नावाचा एक सिद्धांत मांडला आहे. समाजशास्त्रामध्ये, लोकसाहित्यामध्ये, संशोधनशास्त्रामध्ये त्या मॅक्स म्युलरचं नाव खूप गाजलं, खूप घेतलं जातं, खूपदा घेतलं जातं. खरं तर हा पश्चिमेकडचा एक अभ्यासक होता, संशोधक होता. त्या संशोधनानं भारतामध्ये येऊन भारतातल्या सगळ्या धर्मग्रंथांचा बारकाईनं अभ्यास केला, सूक्ष्मपणे अभ्यास केला. आणि त्याचा पश्चिमेकडच्या साहित्याचा अर्थातच अभ्यास होताच. तो सगळा अभ्यास केल्यानंतर त्यानं भारत मूलक नावाचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांताचा सार किंवा अर्थ असा आहे, त्याचं असं म्हणणं आहे की जगामध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे, जगामध्ये जे काही शोधलं गेलेलं आहे त्याचं मूळ भारतात आहे असं तो म्हणतो. म्हणजे जगामध्ये जेवढे ग्रंथ लिहिले गेलेत त्या जगातल्या सगळ्या ग्रंथांचं मूळ सुद्धा भारतामध्ये आहे. आणि भारतातल्या कोणत्या ग्रंथामध्ये असेल तर महाभारत आणि रामायणामध्ये आहे. आणि म्हणून जे सकळ कथा जन्मस्थान, जगातल्या, बघा मी फक्त भारतातल्या म्हणत नाही आहे, जगातल्या कथांचं मूळ आपल्याला या महाभारतामध्ये सापडतं. कारण महाभारताची रचना खूप जुनी रचना आहे आणि या महाभारताची वेगवेगळी रूपं जगामध्ये आजही अस्तित्वात आहेत. महाभारतातल्या कहाण्या जगात वेगवेगळ्या रूपात, थोड्याफार बदलाच्या रूपानं सांगितलेल्या आहेत. खरं तर या विषयावर खूप बोलता येईल, मी फक्त थोडीशी झलक दाखवून पुढं जाईन. एक शास्त्रज्ञ आहे अमेरिकेतला, त्याचं नाव मी आत्ता थोडंसं हे होतं आहे मला, पण त्यानं एक पुस्तक लिहिलं. तो खूप श्रीमंत घरातला होता, बोलण्याच्या ओघात मला कदाचित त्याचं नाव येईल. तर खूप मोठा जगातला, अमेरिकेतला तो सायंटिस्ट होता, श्रीमंत घरातला. पण त्याच्या मनामध्ये लहानपणापासूनच एक कुतूहल होतं की सगळ्या जगामध्ये देवाची संकल्पना मांडली जाते, तर हा देव म्हणजे काय, याचा शोध घेण्यासाठी त्यानं आपला सगळा पैसा खर्च केला. आणि सगळा पैसा खर्च करून त्यानं जगभ्रमण केलं. जगातल्या धार्मिक ठिकाणाचा त्यानं अभ्यास केला. जिथं जिथं जुनी प्राचीन मंदिरं आहेत, जुनी प्राचीन धार्मिक ठिकाणं आहेत, धार्मिक चिन्ह ज्या ज्या ठिकाणी आहेत, त्या सगळ्या ठिकाणी तो फिरला. आणि सगळ्या जगामध्ये फिरल्यानंतर त्यानं एक पुस्तक लिहिलं. आता त्या इंग्रजी पुस्तक तर मी वाचलं नाही, पण त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मी वाचला. त्या पुस्तकाचं नाव आहे देव नवे अंतराळवीरच. आणि त्या पुस्तकातून त्यानं असं सांगितलं की जगामध्ये जेवढी काही धार्मिक ग्रंथ आहेत त्याचं उगम कुठंतरी एकच आहे, मूळ एक आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि जगातल्या ज्या मूळ भाषा आहेत, भाषा वैज्ञानिकांनी सांगितलेल्या, त्या भाषांमधली मूळ भाषा संस्कृत आहे. जर आपण या दोघांची थोडीशी संगती लावली तर आपल्या असं लक्षात येईल की जगामध्ये जे काही सांगितलं गेलेलं आहे त्याचं मूळ कुठंतरी संस्कृत ग्रंथांमध्ये आहे. आणि भारत हे संस्कृत ग्रंथाचं उगमस्थान आहे, मूळ रूप आहे. रामायण आणि महाभारत या दोन ग्रंथांना आपण आपल्या भारतीय ग्रंथांची मूळ ग्रंथ मानतो. तर या ग्रंथांतून जगातलं सगळं तत्त्वज्ञान, जगातल्या सगळ्या कथा निर्माण झाल्या असं आपल्याला विज्ञानवादी दृष्टिकोनातून सुद्धा बघता येतं. म्हणून माऊली म्हणताय जे सकळ कथा जन्मस्थान, महाभारत म्हणजे जगातल्या सगळ्या कथांचं जन्मस्थान आहे. की अभिनव उद्यान विवेक तरुचे. बघा माऊली काय म्हणतायत, आता सर्व कौतुक उत्पन्न करणारी
अथवा विचाररूप वृक्षांची अपूर्व बागच अशी भारतातील गीतारूपी गहन कथा ऐका. बघा, आता अवधारा कथा गहन, जे सकळ कथा जन्मस्थान, की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ओके, हा जो साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमधला अर्थ आहे तो आपण केलेल्या शब्दशः विवेचनापेक्षा थोडासा वेगळा आहे. आता सर्व कौतुक उत्पन्न करणारी, म्हणजे मनामध्ये जिज्ञासा निर्माण करणारी, कुतूहल निर्माण करणारी, किंवा विचाररूप वृक्षांची अपूर्व बाग अशी महाभारतातील गीतारूपी कथा ऐका असं माऊली म्हणतायत. तरी अवधारा कथा गहन, जे सकळा कौतुका जन्मस्थान. ओके, हां, तो अर्थ याच्यामुळं बदलला आहे की मी जी ज्ञानेश्वरी वाचतोय त्याच्यामध्ये जे सकळ कथा जन्मस्थान असा शब्दप्रयोग आहे आणि साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सकळा कौतुका जन्मस्थान असा शब्दप्रयोग आहे. या दोन शब्दप्रयोगांमुळं आपले अर्थ वेगवेगळे येत आहेत. मी जी ज्ञानेश्वरी वाचली त्याच्यामध्ये शब्द आहे जे सकळ कथा जन्मस्थान, सगळ्या जगातल्या कथांचं जन्मस्थान महाभारत आहे, या अर्थानं आपण विवेचन केलं. आता या साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरीमध्ये जो पाठभेद आहे त्याचंही चिंतन करू. जे सकळा कौतुका जन्मस्थान, जगातल्या सगळ्या कौतुकाचं म्हणजे कुतूहलाचं जे जन्मस्थान आहे, महाभारत हे जगातल्या सगळ्या कुतूहलाचं जन्मस्थान आहे असा या साक्रे महाराजांच्या ज्ञानेश्वरीप्रमाणे अर्थ निघतो. दोन्ही अर्थानं महाभारत श्रेष्ठ आहे. जगातल्या सगळ्या कथांचंही जन्मस्थान म्हणून महाभारताकडे बघता येतं आणि जगातल्या सगळ्या कुतूहलाचं जन्मस्थान म्हणूनही आपल्याला महाभारताकडे बघता येतं. आणि म्हणून महाराज माऊली म्हणतायत की अभिनव उद्यान विवेक तरुचे. विवेक तरू म्हणजे विवेकरूप वृक्ष. विवेक शब्दाचा अर्थ काय? योग्य अयोग्य यांचं ज्ञान म्हणजे विवेक. चांगलं काय वाईट काय याचं ज्ञान म्हणजे विवेक. नीर क्षीर न्याय म्हणजे विवेक. म्हणजे पाणी आणि दूध वेगळं करण्याची क्षमता म्हणजे विवेक. जीवन जगत असताना काय स्वीकारावं काय त्यागावं याचं जे ज्ञान आपल्या ठिकाणी असतं त्याला आपण विवेक म्हणतो. आणि म्हणून माऊली म्हणतायत महाभारताचं वर्णन करताना, बघा पूर्वी सद्गुरूचं वर्णन करताना उपमा वापरल्या, दृष्टांत वापरले. आता महाभारताचं वर्णन करताना माऊलींनी दृष्टांत किंवा रूपकं वापरलेली आहेत. काय काय रूपकं वापरलेली आहेत? गहन कथा असलेला ग्रंथ असंही महाभारताचं विश्लेषण करतायत. सकळ कथांचं जन्मस्थान म्हणून महाभारताचं विश्लेषण आहे. पाठभेदाच्या अनुरूप सगळ्या कुतूहलाला जन्म देणारा ग्रंथ म्हणजे महाभारत आहे. पुढं म्हणतायत अभिनव उद्यान विवेक तरुचे. विवेकरूपी झाडाचं उद्यान म्हणजे बाग म्हणजे महाभारत. सगळ्या विचारांची बाग म्हणजे महाभारत. किती सुंदर रूपक माऊलींनी योजले बघा. महाभारतामध्ये सगळ्या प्रकारचे विचार आहेत. चांगलं काय वाईट काय, चांगल्यातलं वाईट काय, वाईटातलं चांगलं काय, चांगल्यामध्ये निघणारं वाईट काय, वाईटामधून निघणारं चांगलं काय. बघा मी शब्द वापरताना महाभारतातल्या कथांची गुंतागुंत आपल्या डोळ्यासमोर येते. म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रजींच्या घरात राहणारी कैकईही आपल्याला दिसते. मंथराही आपल्याला रामायणामध्ये दिसते. अगदी उलट्या बाजूला गेलो आपण रामायणाच्या तर रावणाच्या घरात असलेला बिभीषणही आपल्याला दिसतो. परंतु रामायणाचं चित्र थोडंसं सरळ आणि स्पष्ट आणि साधं आहे. खूपशी गुंतागुंत तुम्हाला रामायणामध्ये सापडणार नाही. अशी काही मोजकी एक दोन माणसं सोडली तर तुम्हाला चांगल्यांचा एक वर्ग आणि वाईटांचा एक वर्ग रामायणात दिसतो. महाभारतामध्ये मात्र सगळी गुंतागुंत आहे. कशी गुंतागुंत आहे? भगवान श्रीकृष्णाचा मामाच शत्रू आहे. म्हणजे एकाच घरात शत्रू एकाच घरात मित्र. सख्य म्हणजे भाऊ बहीण जे आहेत, बहीण थोड्या वेळासाठी जवळची झाली थोड्या वेळासाठी परकी झाली. म्हणजे देवकी आणि कंसाचं आपण वर्णन करतोय की थोड्या वेळासाठी देवकी कंसाची बहीण होती पण तिच्या मुलाकडून मरण येणार हे कळल्याबरोबर ती शत्रू झाली. म्हणजे एकाच घरात शत्रू आहेत, एकाच घरात मित्र आहेत. पांडव
आणि कौरव हेही एकाच घरातले आहेत, एकाच वंशातले आहेत, तरी त्यांच्यामध्ये परस्परात भांडणं आहेत. त्याच्यात बरेचसे सज्जन वाईटाच्या पंक्तीत बसलेत. म्हणजे द्रोणाचार्य, कृपाचार्य अशी महान दिग्गज मंडळी दुर्योधनाच्या पंक्तीमध्ये जाऊन बसलेली आहे. शिशुपाळादिक बरेचसे आहेत. म्हणजे वाईटांच्या बाजूनं चांगल्यांची संख्या सुद्धा तितकीच आहे. सगळं असं मिश्रित असं स्वरूप महाभारताचं आहे. आणि म्हणून एवढं सगळं असलं तरी महाभारत आपल्याला काय शिकवतं, तर जे चांगल्यात चांगलं आहे ते स्वीकारायचं, वाईटातलं जे वाईट आहे ते त्यागायचं, वाईटातलं जे चांगलं आहे ते स्वीकारायचं, चांगल्यातलं जे वाईट आहे ते त्यागायचं. अशा बऱ्याच वैचारिक गुंतागुंतीची उकल अतिशय चांगल्या गोष्टींच्या रूपानं महाभारत आपल्याला करून देतं. म्हणून महाभारतावर जेवढं चिंतन करावं तेवढं कमी आहे. अगदी महाभारतातल्या छोट्या छोट्या घटनांच्या आधारावर महान ग्रंथ निर्माण झालेले आहेत. अहो, ज्या महाभारतामध्ये श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ निर्माण झाला तो मूळ महाभारतातल्या केवळ 700 श्लोकांचा तो भाग आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे महाभारतातल्या 1,00,000 पेक्षा जास्त, शतकोटी आपण म्हणतो, 100 करोड श्लोक महाभारतामध्ये आहेत. आणि त्यातल्या फक्त 900 श्लोकांची गीता आहे जी जगाला तत्त्वज्ञान पुरवणारी आहे. तर महाभारतात किती ताकद असेल याची फक्त कल्पना केलेली बरी. महाभारतातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांवर कितीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत. महाभारतातला कृष्णचरित्र हा एक भाग आहे. एवढं व्यापक असलेलं कृष्णचरित्र तो सुद्धा महाभारताचा एक भाग आहे. आणि त्या नुसत्या कृष्णचरित्रावर श्रीमद भागवत महापुराणासारखी महापुराणं लिहिली गेलेली आहेत. छोट्या छोट्या घटनांवर मोठमोठे ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ असेल, उद्धव गीतेसारखा ग्रंथ असेल, उच्चाहरण असेल, वखाहरण असेल, महानुभावांनी लिहिलेले ग्रंथ असतील, बरेचसे ग्रंथ लिहिले गेले रामायणातल्या छोट्या छोट्या कथाभागांवर. एवढी ताकद या महाभारतामध्ये आहे. म्हणून माऊली महाभारताचं वर्णन करताना म्हणतायत, अभिनव उद्यान विवेक तरुचे. विवेकरूपी झाडाचं हे अभिनव असं उद्यान आहे, बाग आहे. पुढं माऊली म्हणतायत, ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. अर्थात किंवा जी कथा सर्व सुखांचे कारण व सर्व सिद्धांतांचे आगर अथवा नवरसांनी परिपूर्ण भरलेला असा अमृत सिंधूच आहे. माऊली पुन्हा महाभारताचं वर्णन करताना आणखी काही रूपक महाभारताच्या संदर्भात वापरतायत. ना तरी शब्दाचा अर्थ आहे किंवा. हा अर्थ घ्या किंवा दुसरा अर्थ घ्या किंवा दुसरं रूपक घ्या असं सांगून माऊली म्हणतायत, ना तरी सर्व सुखांची आदी. जगातल्या सगळ्या सुखांचं कारण जर काय असेल तर महाभारत आहे. इथं आदी शब्दाचा अर्थ आहे आदी कारण. कारण या अर्थानं आदी शब्द इथं योजला गेलेला आहे. म्हणून माऊली म्हणतायत सर्व सुखाची आदी, सगळ्या सुखांचं कारण महाभारत आहे. कारण याच महाभारतानं श्रीकृष्ण दिलाय, याच महाभारतानं बालरूप कृष्ण दिलाय, याच महाभारतानं रासक्रीडा जगाला दिली, याच महाभारतानं गवळणींचं प्रेम, गोपाळांचं प्रेम जगाला दिलं, मित्रप्रेमाचा आदर्श याच महाभारतानं जगाला दिला, पतिप्रेमाचा आदर्श, प्रियकर प्रेयसीच्या प्रेमाचा आदर्श, बंधुप्रेमाचा आदर्श, शत्रुप्रेमाचा सुद्धा आदर्श आपल्याला महाभारताने दिला. महाभारतामध्ये काय नाही हो, किती किती बारीक बारीक प्रसंग आहेत. सगळ्या प्रसंगावर बोलत निघालो तर आपली आराधना बाजूला राहील, पण महाभारतच संपणार नाही, एवढा हा गहन विषय आहे. फक्त एक झलक म्हणून सांगतो. पुतना मावशीनं भगवान कृष्ण परमात्म्याला स्तनांमध्ये विष ठेवून दूध पाजलं अशी कथा आहे. किती सुंदर तो प्रसंग आहे. महाभारतकारांनी इतकं बारकाईनं त्याचं वर्णन केलं आहे. महाभारतकारांनी केलं आणि बाकीच्या काही सूक्ष्म ग्रंथकारांनी केलं. महाभारतावर श्रीधरांनी किती ग्रंथ लिहिले. म्हणजे मी स्वतः काही ग्रंथ बालपणात वाचलेले मला आठवतात. जैमिनी अश्वमेध असेल, पांडव प्रतापसारखा ग्रंथ असेल, त्यांनी सुद्धा महाभारतावर आधारित बरेच ग्रंथ लिहिले. तर या महाभारतातल्या या कथांमध्ये किती गांभीर्य आहे बघा. पुतना मावशी
राक्षसिनी आहे, पण एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून कृष्णाकडे येते, कृष्णाला दूध पाजण्याची इच्छा व्यक्त करते आणि कृष्णाला दूध पाजते. आता बघा, आई स्तनांमध्ये विष घेऊन एखाद्या मुलाला दूध पाजते. किती गहन असा इथं विषय आलेला आहे. असा घटना प्रसंग मला नाही वाटत जगातल्या कोणत्या कथेमध्ये एखाद्या कथाकाराला मांडता आला असेल, की आईचं मातृत्व आणि एखाद्या संहारक अशा स्त्रीचं व्यक्तिमत्व एकाच पात्रामध्ये इतक्या सुंदर बेमालूम पद्धतीनं रेखाटावं. आपण महाभारताची एक कलात्मकता म्हणून सध्या अभ्यासतोय. आणि मग कथा अशी आहे की भगवंत त्या पुतना मावशीच्या स्तनातून विषांचं सगळं पान करतायत. आधी विष सगळं पिऊन टाकलं, पण तिथे एक खूप सुंदर बारकावा असा सांगितलं आहे की तेव्हा भगवंतांना डोळे बंद केले. काही आमच्या जिज्ञासू लोकांनी भगवंताला विचारलं की देवा तू डोळे का बंद करतोय? तर भगवान कृष्ण परमात्म्याचं उत्तर किती बारीक आहे बघा, किती गहन आहे. आता अवधारा कथा गहन का म्हणतायत माऊली, त्याचं उत्तर थोडंसं इथं सापडेल. भगवान म्हणतायत की ही आहे तर माता, म्हणून बघावंही वाटतं हिच्याकडं, पण स्तनामध्ये विष घेऊन आली, मग हिच्याकडं बघू की नको. मी थोडा संदिग्ध झालोय म्हणून डोळे बंद केले, की उद्धार तर हिचा करायचाच आहे, आणि म्हणून विषही पिऊन घेतलं. मग शरीरातलं सगळं रक्त प्राशन करून घेतलं आणि तिला मोक्ष दिला, अशी कथा आहे. एवढ्या सुंदर पद्धतीच्या कथा आपल्याला महाभारतामध्ये म्हणजेच कृष्णचरित्रामध्ये सुद्धा सापडतात. म्हणून माऊली म्हणतायत ना तरी सर्व सुखाची आधी, सगळ्या सुखाचं कारण इथं आहे. सगळ्या भक्तांना आनंद देण्याची ताकद महाभारतामध्ये आहे. शुकादिकांसारख्या परम सुखाला उपलब्ध झालेल्या विभूतींना सुद्धा महाभारतातल्या कथेंनीच परमसुख दिलेलं आहे. जे शुकदेव मातेच्या गर्भातून बाहेरच येत नव्हते, 12 वर्षे ते मातेच्या गर्भात राहिले, का तर जगातलं दुःख त्यांना बघवत नव्हतं. आणि त्यांना जेव्हा आश्वासित करण्यात आलं नारदांकडून की तुम्ही या भगवान श्रीकृष्णाच्या कथेचा आनंद घेऊन तुम्ही या मृत्यूलोकातही परमसुखाचा आनंद घेऊ शकता, त्यानंतर शुकाचार्य अवतरले आणि सगळ्या जगातलं सगळ्यात मोठं सुख ज्यांच्या अनुभवाचा विषय आहे त्या शुकाचार्यांना सुद्धा सुख देण्याची ताकद या कृष्णचरित्रात आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत ना तरी सर्व सुखाची आधी, जगातल्या सगळ्या सुखांचं कारण महाभारत आहे. जे प्रमेय महानिधी, सिद्धांताचा समुद्र आहे महाभारत. म्हणजे कोणताही सिद्धांत काढा, त्याला दृष्टांत म्हणून रामायणातल्या एखाद्या कथेचा संदर्भ आपल्याला देताच येईल. एवढा विशाल असा महासागर म्हणजे महाभारत आहे. फक्त आपली ओंजळ किती आहे याच्यावरती सगळं अवलंबून आहे. सगळ्या महाभारताचं ज्ञान आहे असा जगातला कोणताही माणूस म्हणू शकणार नाही. आम्ही काय समुद्रातलं थोडंसं पोहऱ्यावर पाणी घेऊन तेच सगळ्यांना वाटत सुटलो. लोकांना वाटतं याच्याकडं खूप ज्ञान आहे. शंकराचार्यांनाही एकदा विचारलं की तुमच्याकडं ज्ञान किती आहे? खूप जगातले सगळ्यात विद्वान म्हणून तुम्ही ओळखले जाता, तुमच्याकडं किती ज्ञान आहे? शंकराचार्य त्या शिष्याला नदीच्या कडेला घेऊन गेले आणि नदीच्या मधून एक चिपाड उचललं आणि त्याच्यातून काही थेंब पाणी खाली पडलं. आणि शंकराचार्य म्हणाले या चिपाडातून जेवढं पाणी खाली पडलं ना तेवढं माझ्याकडं ज्ञान आहे. अजून या जगात समुद्रासारखं ज्ञान शिल्लक आहे. शंकराचार्यांसारखेचे असे शब्द आहेत. बाकीच्यांनी काय किसदर्या में खसखस. जगातल्या सगळ्यात विद्वान असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटलं की मी अजूनही ज्ञानसागराच्या गुडघ्याभर पाण्यात आहे, अजून जगात भरपूर ज्ञान शिल्लक आहे असं जगातल्या विद्वान लोकांनी म्हणावं. महाभारतामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे त्या महाभारताचा काय काय म्हणून आपण अभ्यास करू. आपण नगण्य आहोत या महाभारताच्या अलौकिक अशा ज्ञानासमोर. कारण माऊली म्हणतायत प्रमेय महानिधी. महाभारत म्हणजे काय? सिद्धांताचा महानिधी. महानिधी म्हणजे महान समुद्र. निधी शब्दाचा अर्थ आहे समुद्र, प्रमेय शब्दाचा अर्थ आहे सिद्धांत. सिद्धांतांचा महासमुद्र म्हणजे महाभारत आहे असं माऊली म्हणतायत. नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे. माऊली म्हणतायत नवरसांनी पूर्ण भरलेला असा अमृत सिंधूच आहे. आता बघा, अमृताचं आपण आत्ताच वर्णन केलं. महाभारत म्हणजे काय आहे? नवरसांनी भरलेला समुद्र आहे. आता नवरस म्हणजे काय? नवरस बरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू,
मांडवी जगा, असं माऊली वर्णन करतायत. या सगळ्या नवरसांचं वर्णन तुम्हाला महाभारतामध्ये सापडेल. महाभारतामध्ये काय नाही, सगळ्या 9 रसांचं वर्णन करून महाभारताचं जर चिंतन करायला गेलो, माऊलीने एके ठिकाणी या सगळ्या 9 रसांचं विस्तृत वर्णन केलं आहे. तो प्रसंग येईल तेव्हा आपण पुन्हा त्याचं विस्तारानं विश्लेषण करूयात. आपल्या वेळेच्याही निमित्तानं आपल्याला थोडंसं आटोपतं घ्यावं लागेल. पण माऊली सांगतायत की सगळ्या 9 रसांनी परिपूर्ण असलेला समुद्र म्हणजे हे महाभारत आहे. की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ, शास्त्र जाता वसवट अशेषांचे. बघा, शेवटच्या 30व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये माऊली म्हणतायत किंवा मोक्षाचे उघड उघड स्थानच. की परमधाम प्रकट, परमधाम म्हणजे मोक्ष, प्रकट म्हणजे उघड. महाभारत म्हणजे जणू काही उघड उघड मोक्ष आहे. बघा किती सुंदर रूपक माऊली वापरत आहेत. महाभारतामध्ये प्रत्यक्ष मोक्ष दर्शन करण्याची ताकद आहे. एवढा आनंद महाभारतामध्ये आहे. आपण जर खरंच महाभारतात रमलो तर आपल्याला परमधामामध्ये विलास करत असल्याचा आनंद मिळेल. एवढा गहन अर्क महाभारत आपल्याला देतं. म्हणून की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळपीठ अथवा सर्व विद्यांचे आदिस्थान. मूळपीठ शब्दाचा अर्थ आहे उगमस्थान. सगळ्या विद्यांचं उगमस्थान म्हणजे महाभारत. आपण दर्शनशास्त्रांचा जरी बारकाईनं विचार केला तर दर्शनशास्त्रामध्ये सुद्धा जे जे काही विषय आलेले आहेत ते विषय कोणत्या ना कोणत्या प्रसंगात, कोणत्या ना कोणत्या संदर्भात महाभारतामध्ये आपल्याला आलेले दिसतात. तो पुन्हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण माऊली म्हणतायत महाभारत जगातल्या सगळ्या विद्यांचं मूळपीठ आहे, उगमस्थान आहे. इथूनच जगातलं सगळं तत्त्वज्ञान, जगातली सगळी दर्शनशास्त्र इथूनच उगम पावतात. पुढं माऊली म्हणतायत शास्त्र जाता वसवट अशेषांचे. अर्थात ती कथा सर्व शास्त्रांचा आश्रमच आहे. 6 शास्त्र ज्याच्यामध्ये वास करतात, 6 शास्त्र ज्याच्यातून बाहेर पडतात, ती सगळी शास्त्र महाभारतामध्ये आहेत. बघा, आत्ताच आपण म्हणालो, माऊली लगेच त्या गोष्टीचं विश्लेषण करतायत की 6चे 6ही शास्त्र महाभारतामध्ये आपल्याला दिसतात. वेगवेगळ्या कथांमधून, त्या कथांमध्ये पात्रांच्या तोंडी आलेल्या संवादांमधून किंवा त्या कथांमध्ये दडलेल्या तात्विक विश्लेषणामधून किंवा त्या कथांतून बाहेर पडणाऱ्या रूपकांमधून, उपमेय उपमानांमधून आपल्याला 6ही शास्त्रांचं दर्शन घडतं. एवढी ताकद यांच्या ठिकाणी आहे. म्हणून माऊली महाभारताचं वर्णन करताना पुढं म्हणतायत जणू काही महाभारत म्हणजे प्रकट असलेला मोक्ष आहे, स्पष्ट उघड असलेला मोक्ष आहे. सगळ्या विद्यांचं महाभारत म्हणजे मूळपीठ आहे, उगमस्थान आहे. की शास्त्र जाता वसवट अशेषांचे, जगातल्या सगळ्या शास्त्रांचं हे निवासस्थान आहे, असं माऊली महाभारताचं वर्णन करतायत. आणखी पुढं महाभारताचं वर्णन काही ओव्यांमध्ये माऊली करणार आहेत, परंतु त्या ओव्यांचं विश्लेषण आपण उद्याच्या दिवसांमध्ये करूयात. आपण सर्वजण आजच्या या आराधनेला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आणि बाकीचं चिंतन आपण उद्याच्या दिवसामध्ये करूयात.